नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. विधानसभेत वंचितला अनेक मतदारसंघात फील गुड. सत्तेत जाण्याचे बाळासाहेब आंबेडकर यांचे संकेत. मतदारांचा प्रहार, डॉक्टर ओळंबेची घडविणार मुंबई वारी. विधानसभेसाठी डॉक्टरांची जोरदार बॅटिंग. मूर्तिजापूरमध्ये वंचित व भाजपमध्ये दुरंगी लढत. आंबेडकरांच्या सभेनंतर सुगत वाघमारेंना मोठे बळ. हरीश भाईंना अकोलेकरांचा स्वयंस्फूर्त पाठिंबा. वंचितच्या पाठिंब्याने अकोल्यात बदल होणार. विजय अग्रवाल यांच्या पाठीमागे संघटनेचे पाठबळ. ठिकठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा ठरणार निर्णायक. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पथकांना साहित्य वाटप व मतदान प्रक्रिया संपल्यावर साहित्य जमा करण्यासाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती हे ठिकाण निश्चित केले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेची गोपनीयता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने बाजार समिती मंगळवार 19 व बुधवार 20 नोव्हेंबर रोजी बंद राहील. तसा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांनी निर्गमित केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेसोबत जाण्याचे संकेत दिलेत. प्रकाश आंबेडकर शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. आम्हालाही सद्यस्थितीत पाहता सत्तेसोबत जाणे महत्त्वाचे वाटेल, असे आंबेडकर म्हणाले. राज्यात वंचितचे उमेदवार जिंकण्याची शक्यता वाढली असून अनेक मतदारसंघात वंचित दमदार पोझिशनमध्ये आहे. अकोल्यात वंचितचे 3 उमेदवार चर्चेत असून अकोला पश्चिमचे पाठिंबा दिलेले उमेदवार हरीश आलिमचंदानी, मूर्तिजापूरचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे आणि अकोटचे उमेदवार दीपक बोडखे यांच्याबद्दल सकारात्मक प्राप्त झाल्यानंतर त्याचबरोबर राज्यातील इतरही विधानसभा मतदारसंघात वंचित उमेदवारांच्या यशाचा आलेख यंदा अधोरेखित होत असताना आंबेडकर यांनी सत्तेसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी निवडणुकीच्या निकालानंतर वंचित सत्तेसोबत जाण्याचे सूतोवाच केले आहे. यावेळी त्यांनी राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याचा अंदाजही व्यक्त केला. आमच्या पुढे निवडणूक निकालानंतर महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसोबत जाण्याचे पर्याय खुले आहेत, असेही आंबेडकर म्हणाले. त्रिशंकू सरकारमध्ये वंचितची काय भूमिका? आम्ही असताना सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार की इथे आता असताना कुणीही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे. अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे. तुम्हाला राजकीय मॅन्डेट प्रत्येक वेळेस म्हणजे तुम्हाला हे मिळत असताना तुम्ही प्रत्येक वेळेस प्रवाहाच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करता. आता तुम्ही म्हणता की आम्ही सत्तेसोबत जाऊ. हो, याचं कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झाली. त्याच्यामध्ये आम्ही उघडू शकतो याची आम्हाला खात्री आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे यांचे निवडणूक चिन्ह क्रिकेट बॅट आहे. शुक्रवारी त्यांनी मतदारसंघात प्रचार करताना बॅटिंगचा आनंद लुटला. अनायसे प्रचारही झाला. त्या भागातील मतदारांनी डॉक्टर ओळंबे यांना भरभरून दाद दिली. शहराच्या विविध भागात त्यांनी प्रचाराला गती दिलेली दिसत आहे. तसेच मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान करताना बॅट हे चिन्ह लक्षात असू द्या, असे आवाहन डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मतदारांना केले. क्रिकेट आपल्याकडे लोकप्रिय आहे, त्यामुळे बॅट बाबत वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही सांगितले. शहराचा विकास अत्यंत आवश्यक आहे, त्या दृष्टीने आपली योजना तयार आहे. तसेच मतदारसंघातील विविध प्रश्नांची खडानखडा माहिती आहे आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही डॉक्टर ओळंबे म्हणाले. विविध ठिकाणी प्रचार सभा, पदयात्रा काढून वातावरण तयार केले जात आहे. मतदारांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. समाजाच्या प्रत्येक घटकातील मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. मतदानाला आता 4 दिवस राहिले असल्याने उमेदवारांनी प्रचाराची धार तीव्र केलेली दिसते. यावेळी डॉक्टर अशोक ओळंबे यांना मतदारांचे चांगले समर्थन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. निश्चितच मी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या निवडणुकीमध्ये उभा आहे. बॅट माझी निशाणी आहे आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा षटकार बसतो तो बाउंड्री के बॉल जाता है. आणि आज या शहरामध्ये जे भ्रष्ट प्रवृत्ती आहे, या शहरामध्ये जे दुष्ट प्रवृत्ती आहे, ज्या प्रवृत्तीच्या माध्यमातून या शहरातला नागरिक असेल, मतदार असेल, पीडित आहे, शोषित आहे, दुःखी आहे. आणि मला असं वाटतं की मी ज्या ठिकाणी नागरिकांना भेटलो, मतदारांना भेटलो, तर एकही नागरिक खुश नाही आहे. त्याचं कारण मला हे कळलं की ज्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे होता, ज्या ठिकाणी युवकांना रोजगार मिळाला पाहिजे होता, ज्या ठिकाणी जो प्रचंड भरमसाठ जो टॅक्स या ठिकाणी वाढलेला आहे, खासगी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टॅक्स असलेला महाराष्ट्रामधील अकोला जो महापालिका आहे, नागरिक पूर्ण त्रस्त झालेले आहेत. त्रस्त झाला आहे. त्यांचे खांदे झुकलेल्या ओझ्यानी, टॅक्सचं जे ओझं आहे, आणि त्यांना असं कुठंतरी वाटतं की मी भाड्याच्या घरात राहत आहे. आज पाणीपट्टीचा जो वाढलेला आहे टॅक्स, मला वाटतं की रोज पाणी मिळत नाही आहे, परंतु टॅक्स एवढा आहे की 400, 800, 1800 पासून आज 4-4 हजार रुपये टॅक्स पाणीपट्टीचा सुद्धा भरावा लागत आहे. आणि हा भरमसाठ वाढलेला टॅक्स कुठंतरी लोकांना विचार करायला लावत आहे की बा आता बस झालं, आता काहीतरी परिवर्तन करायचं आहे. मूर्तिजापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता रोजगार निर्मितीची दूरदृष्टी असलेल्या सुगत वाघमारे यांना एकदा संधी देऊन मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, मूर्तिजापूर विधानसभेचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची मूर्तिजापूर मतदारसंघातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कुरणखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, उमेदवार व नागरिकांच्या उपस्थितीत रेकॉर्ड ब्रेक सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. जोशाबा महासंकल्प मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी भाषणातून अनेकांचा समाचार घेतला. काँग्रेसवाले निवडणुकीपुरते सर्व विचार करतात, पण त्यांच्या बाजूने नाहीत. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सुगत वाघमारे यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. विकासाचे राजकारण, नवउद्योगांची निर्मिती, महत्त्वपूर्ण प्रकल्प हा ध्यास घेऊन सुगत वाघमारे निवडणूक रिंगणात उतरले असून सर्व स्तरातून वाढता पाठिंबा पाहता वंचित बहुजन आघाडीसाठी हा मतदारसंघ महत्त्वाची भूमिका बजावेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मी असं रणधीर सावरकरांना विचारतो, ते विद्वान आहेत, आमच्यापेक्षा विद्वान आहेत, ते प्रचंड विद्वान आहेत. त्याची प्रचंड विद्वानता त्यांनी असणाऱ्या सभागृहामध्ये दाखवली आणि ते सभागृहामध्ये दाखवल्यानंतर त्यांनी शासन देणारे, शासन ज्या विहिरी विदर्भामध्ये देतात त्या कशा 30% कमी करता येतील याची असताना त्यांनी मांडणी केली. आणि म्हणून आपण बघत असाल की 3 वर्षापूर्वी विधीला मिळणारा पैसा आणि आता मिळणारा पैसा याच्यामध्ये 30% कपात झाली अशी असणारी परिस्थिती आहे. ही देण कोणाची असेल तर रणधीर सावरकरांची देण आहे, हे आपण सर्व लक्षात घ्या. त्यांच्या विद्वत्तेची देण आहे. ते शेतकऱ्याला 2-4 रुपये जास्ती मिळत होते, काय करत होते? नाहीतरी कॉन्ट्रॅक्टर चोरत होता, आमदार चोरत होता, खासदार चोरत होता, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी थोडी जास्ती घेतले तर काय फरक पडतो? परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालं एवढंच मी या ठिकाणी नमूद करणार. आम्ही शेतकऱ्यांची नेते म्हणतो, हमी भाव शासन जाहीर करतो, पण विधानसभेमध्ये हमी भावाचा कायदा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रही नाही. आपण हे दोन्ही उमेदवार निवडून द्या, आपण हे दोन्ही उमेदवार निवडून द्या. शासन कोणाचंही असो, हमी भावाचा कायदा झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी
माझ्यावर विश्वास टाकून मला मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे, उमेदवारी घोषित केली आहे आणि मी श्रद्धेय बाळासाहेबांना आणि आपल्याला हे सांगू इच्छितो की साहेब, आपण जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी जीवाची पर्वा न करता ती पूर्ण करेन असे मी आपल्याला आश्वासन देतो. श्रद्धेय साहेबांनी मला उमेदवारी सांगितलं की हा मूर्तिजापूर मतदारसंघ याचे जे वाटोळं करून ठेवलेले आहे विद्यमानांनी, या मूर्तिजापूर मतदारसंघाचा विकास हा तुला करायचा आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांनी बघितलं की हा व्यक्ती आहे जो हा विकास करू शकतो आणि मग मला आशीर्वाद दिला. एक कार्यक्रम म्हणजे आम्ही जे प्रॉब्लेम्स ते बघितले, त्या प्रॉब्लेम्सला कसं निवारण करता येईल याचे 34 मुद्दे आम्ही काढले आणि त्यातून श्रद्धेय साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते मुद्दे आम्ही मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये राबवणार आहे. जो रखडलेला विकास आहे तो विकास आम्ही तिथे करणार आहे याची आपल्या सर्वांना मी शाश्वती देतो. आणि मी मूर्तिजापूर मतदारसंघाचा उमेदवार सुगत वाघमारे, माझी निशाणी आहे सिलेंडर आणि बटन नंबर आहे 8. आपण सर्वांनी 8 नंबरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावा आणि वंचित बहुजन आघाडीला विजय करावा अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेले उमेदवार हरीश आलिमचंदानी यांचा प्रचाराचा झंझावात सिंधी कॅम्प भागात होता. हरीश भाई यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आपल्या समस्यांसोबतच शहर विकास साधण्याचे आश्वासन दिले. अपक्ष उमेदवार हरीश भाई आलिमचंदानी यांनी सिंधी कॅम्प, पक्की खोली, कच्ची खोली येथील नागरिक आपल्या नेहमीच पाठीशी असल्याचे सांगितले. आता आमदार होऊन अकोला शहराच्या विकासाची स्वप्ने पूर्ण करा असा आशीर्वाद त्यांना दिला. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांची कॉर्नर सभा आयोजित केली होती. वेळ नसतानाही हरीश आलिमचंदानी यांनी नागरिकांचा उत्साह वाढविला. हरीश भाई आलिमचंदानी यांच्याकडे शहरासाठी विकासात्मक योजना राबवून भविष्याचा दृष्टिकोन ओळखून विकासाची ब्लूप्रिंट तयार केली आहे अशी माहिती आलिमचंदानी यांनी दिली. निवडणुकीमध्ये आपले मत योग्य उमेदवाराला गेले पाहिजे यासाठी त्यांनी मतदारांना साथ घातली. अकोला पश्चिम मतदारसंघात मतदारांचा वाढता प्रतिसाद बघता मला विजयाची खात्री असल्याचा विश्वास आलिमचंदानी यांनी यावेळी व्यक्त केला. अकोला शहराच्या विकासासाठी लोकप्रिय आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अकोल्यात पुन्हा महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रथम क्रमांकाच्या चिन्हाचे बटन दाबून विजयी करा असे आवाहन माजी नगरसेवक विजय इंगळे यांनी केले. निवारा कॉलनी येथे आयोजित संवाद आशीर्वाद बैठकीत ते बोलत होते. त्याचबरोबर अकोल्यातील सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा असलेले भाजप नेते विजय अग्रवाल यांचा विजय सुनिश्चित होताना दिसत आहे. प्रचारात ठिकठिकाणी विजूभाऊ यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. बूथ लेवलचा प्रत्येक कार्यकर्ता विजय अग्रवाल यांच्यासाठी झटत असून विजय अग्रवाल यांच्या विजयासाठी मातृशक्ती, युवा शक्ती अगदी जोमाने झटत आहे. अकोला शहराचा विकास महायुतीच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास देखील व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष जयंतराव मसने, गणेश अंधारे, सतीश गुप्ता, सुमनताई गावंडे, विजय इंगळे, रामदास खंडारे, विनोद मापारी, शारदा ढोरे, सुरेश गुप्ता, पुंडलिक नेमकांडे, रोहिदास कावडे, प्रवीण कावडे, बंटी खोटरे, ईश्वर तिवारी, तेजस खेडकर, कीर्ती सातपुते, अशोकराव भांडेकर, श्यामसुंदर काळे, राजू इंगळे, पप्पू घोगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुमनताई गावंडे यांनी आपले विचार व्यक्त करून शहराच्या विकासासाठी
महायुतीचे महत्त्व विशद करून विजय अग्रवाल यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन केले. मला पक्षाने महापौर बनण्याची संधी दिली, त्यामुळे मी अकोला शहराचे 2 वर्ष सभापती असल्यामुळे आणि महापौर असल्यामुळे अनेक विकासाच्या कामाचे प्रस्ताव तयार कामं करू शकलो. अकोला शहरामध्ये हे चौपदरीकरणाचे जे सगळे रस्ते आहेत ते त्या काळातले आहेत. त्याच्यावर सगळे LED लाईट लागले, बाजूनी केबल टाकल्या गेल्या, मोठमोठे नाले बनवले गेले. शहरामध्ये अनेक 40 बगीच्याची नवीन निर्मिती झाली. अकोला शहरामधल्या स्मशानभूमीचा विकास झाला. अकोला शहरामध्ये जेवढं कचरा 250 टन रोज तयार होते त्याच्यापासून खत करणारा कारखाना भोळला तयार झाला. आज तो कारखाना महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहे. एकच कारखाना आहे की जेवढं कचरा येते तेवढं खत तयार होते. नदीचा आम्ही प्रस्ताव पर्यावरणपूरक तयार केला, तो केंद्र सरकारकडे गेला. भविष्यामध्ये त्याच्यात सुद्धा आम्ही त्याचं लक्ष घालून पुढे त्याचं काम करू. अकोला शहरामध्ये सांस्कृतिक भवनाचं काम सुरू आहे. अकोला शहरामध्ये आपले स्विमिंग टँकचं 30 कोटी रुपयाचं इंटरनॅशनल लेवलचं काम सुरू आहे. तुम्हाला सांगतो, उड्डाण पुलं झाले, चौपदरी रस्ते झाले. अकोला शहरामध्ये अनेक ज्या योजना आहेत, घरकुलाची योजना आहे, जे रस्ते खराब झाले होते त्या रस्त्याला पुन्हा दुरुस्ती करून मोठमोठे रस्ते रुंदीकरण केलं रस्त्याचं. आणि ज्यांच्या जागा ह्या गुंठेवारीच्या आहेत त्यांना नियमित करण्याचं काम सुद्धा आम्ही त्या काळामध्ये सुरू केलं. या सर्व योजना, अपंगांना 1500 रुपये महिन्याची मदत, या शहरामध्ये 35,000 LED लाईट नवीन लावले आम्ही. आपल्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची 500 किलोमीटरची पाईपलाईन अमृत या योजनेच्या मानून केंद्र सरकारच्या माध्यमातून टाकली. आपल्या शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजचं जे सांडपाणी तयार होते ते दोन्ही बाजूनी त्याचं पाणी फिल्टर होते आहे. भोळला फिल्टर होते आहे आणि पिकेवीला फिल्टर होते आहे. या दोन्ही ठिकाणी पाणी 5 कोटी 4 कोटी लिटर पाणी फिल्टर होते आहे. 3रा STB प्लांट बसणार आहे. आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये अकोला शहराचा 50 वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा विचार करून जिगावरून 23 MLDचं पाण्याचं आरक्षण मिळवलं. आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी आणि रणधीर भाऊनी प्रयत्न करून आम्हाला हे आरक्षण मिळवून दिलं. मी त्यांचे आभार मानतो. भविष्य काळात 50 वर्ष या शहराला पाण्याची निकळ निर्माण होणार नाही अशी योजना आम्ही तयार करतोय. लवकरच त्याचं काम सुरू होईल. केवळ विकासाचे राजकारण करत यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडणार असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा विश्वास सार्थकी करण्यासाठी अखंड कार्यरत राहणार असा आशावाद वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक रामदास बोडखे यांनी व्यक्त केला. अकोट व तेल्हारा तालुक्यात दीपक रामदास बोडखे यांच्या संवाद दौऱ्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळत असून शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीला जिवंत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणावा असे आवाहन करण्यात येत आहे. अकोट विधानसभा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर गेला असून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलत खऱ्या अर्थाने विकासाचे राजकारण करण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात उतरली असून दीपक बोडखे यांना सर्व स्तरातून मिळत असलेला पाठिंबा विजयाचा मार्ग सुकर करणारा असेल. ऐतिहासिक ओळख असलेल्या बाळापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा समन्वयक संदीप पाटील यांनी केले. बाळापूर मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महायुती हा सर्वात महत्त्वाचा पर्याय असून बळीराम शिरस्कार यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत महायुतीला बळकट करण्याचे आवाहन विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले. संवाद दौऱ्यामध्ये सुहासिनी धोत्रे भाजपा नेत्या, उषाताई विरक महिला आघाडी प्रमुख शिवसेना तसेच पक्षाच्या विविध पदाधिकारी उपस्थित होत्या. भुसारी, योगेश पटोकार, अनिल शामराव शेलार, आगर शिंदे, किशोर कुचके, सर्कल प्रमुख किशोर महाराज खोले, तायडे, विपुल घोगरे, अमोल साबळे, श्रीकृष्ण मोरखडे, देवेंद्र देवर, अंबादास शेंगे, राजेश्वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचार दौऱ्यात महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांनी मतदारांशी संवाद साधला. बळीराम शिरस्कार यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील बाखराबाद, रसुलाबाद, बादलापूर, कंचनपूर, अमानतपूर, ताकुडा, टाकडी, खडकी टाकडी,
भोड, सांगवी, मोहाडी, उगवा, सुकोडा फाटा, पाचमोरी, कानडी, सुकोडा, दुगीनगर, शिलोडा आदी गावात प्रचार दौरा झाला. मी निषाद पार्टी प्रदेश सचिव विजय भाऊ साठोटे आणि अखिल भारतीय भोई समाज सेवा संघाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. मी निषाद पार्टीच्या वतीने आणि भोई समाजाच्या वतीने बाळापूर मतदारसंघातील शिंदे सेनेचे आमदार बडरामजी शिरस्कार यांना माझ्या सर्व भोई समाजाच्या बांधवांच्या वतीने मी निषाद पार्टीच्या वतीने भोई समाजाचा पाठिंबा आमदार शिरस्कार साहेबाला देतो. कारण की आमच्या काही समस्याच्या यातल्या समस्या आहेत बाळापूर मतदारसंघातील आमच्या मासेमार बांधवांच्या, शेतकरी बांधवांच्या, कष्टकरी मुलांचे आणि रोजगारांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न यांनी मार्गी लावावे, यांनी आम्हाला व्यवसायातून मुक्तता द्यावी, आम्ही त्यांना पाठिंबा देतो. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गोपाल दातकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढतीत दातकर प्रमुख दावेदार आहेत. शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. अकोला पूर्व मतदारसंघाच्या समस्यांची त्यांना जाण आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला, परंतु विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी म्हणून ते उभे राहिले आहेत. त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले जात आहे. कार्यकर्ते जोमाने प्रचाराला निघतात. मतदारांना महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात येते. अकोला पूर्व हा शहरी ग्रामीण मतदारसंघ आहे. दोन्ही भागात गोपाल दातकर यांचे प्रचार फलक लागलेले दिसत आहेत. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण निवडणूक लढवत आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. नव्हे तसा त्यांचा निर्धार आहे. काँग्रेस उमेदवार साजिद खान यांनी हळूहळू संपूर्ण मतदारसंघात प्रचार करत मतदारसंघ काबीज केला. साजिद खान यांच्या प्रचारासाठी खासदार इम्रान प्रतापगडी हे येणार आहेत. काँग्रेसच्या रॅलीत दिग्गज नेत्यांचा सहभाग होता. गोरक्षण रोड, तुकाराम चौक भागात काँग्रेसचे बड्या नेत्यांच्या रॅलीत नागरिकांनी उमेदवाराचे स्वागत केले. अकोला पश्चिमचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारासाठी इम्रान प्रतापगडी यांची शनिवारी जाहीर सभा आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांची जाहीर सभा ही हजरत शाह जुल्फिकार ग्राउंड येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मोठ्या संख्येत इम्रान प्रतापगडी यांचे चाहते उपस्थित राहतील. त्यात तरुणांचा मोठा सहभाग असेल. काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार साजिद खान यांचे निकटवर्तीय असलेले इम्रान प्रतापगडी हे दुसऱ्यांदा अकोल्यात येत आहेत. त्यांची भाषणाची शैली आणि शेरोशायरी यामुळे ते सुपरिचित असून महाराष्ट्रातून ते काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस उमेदवार दमदार ठरत असून इम्रान प्रतापगडी यांच्या प्रचार सभेनंतर काँग्रेस उमेदवाराचे चित्र अधिक स्पष्ट असेल. काँग्रेस उमेदवार साजिद खान यांच्या रॅलीला गोरक्षण रोड परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. या रॅलीत काँग्रेसचे दिग्गज नेता उपस्थित होते. काँग्रेस उमेदवाराचे उत्साह स्थानिकांनी स्वागत केले. त्याचबरोबर काँग्रेसच्या परंपरागत मतदारांबरोबर तरुणांनी यंदा काँग्रेस उमेदवार साजिद खान यांच्यासोबत ठामपणे उभे राहण्याचे वचन दिले. या रॅलीत महाविकास आघाडीचे इतर नेताही उपस्थित होते. मतदारसंघ हा महायुती भाजपा शिवसेनेचा शिंदे गट बालेकिल्ला असून या मतदारसंघातील जनतेने नेहमीच भाजपा शिवसेना शिंदे गट महायुतीला प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याकरिता अकोट विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्याकरिता महायुतीचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन अनिल गावंडे व शिवसेना शिंदे गट उपजिल्हा प्रमुख मनीष कराडे यांनी केले. अकोट विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याकरिता व राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याकरिता अकोट मतदारसंघातील जनतेने प्रकाश भारसाकडे यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. अकोट विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातून प्रकाश भारसाकडे यांना वाढता पाठिंबा दिसत असल्याने या मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे सरकार म्हणजे महायुती सरकार. या सरकारमध्ये आपला आमदार असणे गरजेचे आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता अकोट विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्याकरिता प्रकाश भारसाकडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा. तसेच राज्यात गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. शेतकरी व शेतमजूर यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. शेतातील उभी पिके उद्ध्वस्त झाली. अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता शासन पुढे आले व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई दिली. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील महिला कष्ट करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसाबसा चालवितात. अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये अनुदान खात्यात जमा केले.
अकोट विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असून यामध्ये जात फॅक्टर प्रभावी ठरेल अशा चर्चा सुरू आहेत. प्रमुख तीनही पक्षाचे उमेदवार तुल्यबळ असून मतदारांचा कौल नेमका कुणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जातीय फॅक्टर यावेळी निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार असून या माध्यमातून अकोट विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार ठरणार आहे. या बाबीची तिन्ही पक्ष भाजपा, महायुती, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाणीव असून त्यांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. मतदानाला अवघे 5 दिवस उरले असून या काळात कोण कशी उलथापालथ करेल या सर्व प्रश्नांची उत्तरं 23 नोव्हेंबरला मिळणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे, महाविकास आघाडी काँग्रेसचे महेश गणगणे, महायुती भाजपाचे प्रकाश भालसागडे हे तिन्ही उमेदवार निवडणूक अव्वल स्थानी आहेत. सोबतच परिवर्तन महाशक्तीचे ललित बहाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कॅप्टन सुनील डोबाळे, अपक्ष रामप्रभू तराळे यांचे महत्त्वपूर्ण आव्हान तीनही पक्षापुढे राहणार आहे. या मतदारसंघात या अगोदर तिरंगी लढती झाल्या. जात फॅक्टर या मतदारसंघाचे वैशिष्ट्य असून जातीच्या समीकरणातूनच या मतदारसंघावर प्रभाव पाडला जातो. यावेळी देखील तिन्ही उमेदवारांकडे जातींचे तुल्यबळ मतदार असल्याचे मानले जात आहे. सर्वसामान्य मतदारांचा उमेदवार म्हणून अकोला पश्चिममध्ये अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा समोर आले आहेत. येत्या निवडणुकीत ते चमत्कार दाखवतील असा विश्वास मतदारांना आहे. इतकेच नाही तर त्यांच्या पाठीशी मतदारसंघातील मातृशक्तीने बळ दिले आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा हे प्रेशर कुकर निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवत असून परिसरातील सर्व जाती धर्माच्या मतदारांनी राजेश मिश्रा यांना पाठिंबा दिला असून मोठ्या संख्येने लोक स्वतः प्रचारात सहभागी होत आहेत. त्यामुळे राजेश मिश्रा यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल असा विश्वास लोकांना आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज लोकमान्य नगर, रमाबाई नगर, तारफेल, परदेशीपुरा, गायत्री नगर, भिरवडी, व्हीएचबी कॉलनी, स्वावलंबी नगर, कीर्तीनगर, काँग्रेस नगर, गोरक्षण रोड अशा अनेक ठिकाणी प्रचार करण्यात आला, ज्यात मोठ्या संख्येने स्त्री पुरुष उपस्थित होते. मातृशक्ती, नारी शक्तीने भरभरून पाठिंबा मिळत आहे. मतदार सहभागी होत आहेत. त्यामुळे विजय निश्चित असून त्यावर शिक्कामोर्तब होत आहे. शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करणाऱ्या व कर्जमाफी देण्याचे अभिवचन महायुतीने दिले आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या हितासाठी सतत व सर्वांना सदैव उपलब्ध राहणारे आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेश बेले यांनी केले. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी शेतकरी आणि व्यापारी आडतिया यांच्या भेटीगाठी घेतल्या. विधानसभेमध्ये भाजपाच्या महायुतीच्या पोस्ट टाकून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा काही प्रयत्न आहे. शेतकरी, व्यापारी, आडतिया भाजपा महायुतीच्या पाठीशी आहे असेही राजू शर्मा यांनी सांगितले. यावेळी आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांच्यासोबत अशोक गुप्ता, वसंत बाचुका, राजेश बेले, संदीप चौखंडे, राजीव माहोरे, विजय पाटील, स्वप्नील संघवी, ओम केडिया, देवेंद्र वैद्य, जुनेद राठी, रणजित शमी, रमाकांत शमी, वैभव चतरकर, दिवाकर गावंडे, अतुल गोयनका, विष्णू सारडा, राजेश बेनीवाले, सतीश गावंडे, पवन अग्रवाल, सुनील गोयनका, गोविंद जाजू, मदन ठाकरे व बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. विधानसभेत वंचितला अनेक मतदारसंघात फीलगुड, सत्तेत जाण्याचे बाळासाहेब आंबेडकर यांचे संकेत. मतदारांचा प्रहार, डॉक्टर ओळंबीची घडविणार मुंबई वारी. विधानसभेसाठी डॉक्टरांची जोरदार बॅटिंग. मूर्तिजापूरमध्ये वंचित व भाजपमध्ये दुरंगी लढत. आंबेडकरांच्या सभेनंतर सुगत वाघमारेंना मोठे बळ. हरीशभाईंना अकोलेकरांचा स्वयंस्फूर्त पाठिंबा. वंचितच्या पाठिंब्याने अकोल्यात बदल होणार. विजय अग्रवाल यांच्या पाठीमागे संघटनेचे पाठबळ. ठिकठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा ठरणार निर्णायक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज.
2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।